खालून और राहा बापरे गॅस तसंच चालू आहे ना सगळी करपून बसली हो देवा देवा हे बघा आणि तरी झालं सगळं सगळं बघितलं की मला कसं काय वाटेल हो किती भारी दिसली भाजी बघा बरं आमची मी बनवलेली मला एक आपली तर नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता आज मी करतोय आपल्याला काहीतरी खायला कारण की आता मला लागलेली भूक इतकी भयानक काय सांगू तुम्हाला मी बनवते चटणी आपल्याला वाकडी तिकडी बरं का जशी येईल तशी कारण की मला इथे काय परफेक्ट जमत नाही बघू शकता कसं आहे कालपासून गेलेली लाईट फक्त आता झाला 1 तास झाला आलेली आणि आणखी पण तिच्यात 1 तास झाला आली यायली चालली काय करा मला आता तिथे म्हणलं भूक लागली थोडंफार काहीतरी करून घेऊ खायला पोळ्या थोडंसं खायचा 1-2 म्हणजे हे 4-5 येतात पण तुम्ही आता भाजी त्यापर्यंत तुम्हाला कशी करत कारण की मी काय नाही जास्त कांदा आणि टमाटर टाकलं त्याच्यात दुसरं काय टाकलं नाही मला माहिती दुसरं काय जरी टाकलं तर मला काय ती भाजी जमणार नाही म्हणून तेवढं टाकले कसं सोपं आहे काय बस ते आता करून घेतो भाजी बघू शकतो मित्रांनो आता मी टाकली होती भरकी सगळं झालंय बरं का चटणी सगळी झाली पण ती मी भरकी टाकायचं विसरलो होतो डबा वेस्ट काढला आणि भरकी आताशी टाकली नाहीतर काय नव्हतं नुसतं कांदा हेच खात होतं टमाटर आता किती तिखट झाली कोणी बघितली भयानक तिखट होणार आहे कारण की अशी 2-4 चमचे टाकली चमचे म्हणजे हे मोठा नाही बरं का छोटा चमचा बघा हे आहे का हे छोटा चमचा अशी कचरून भरून 3 टाकले तर आता कसं होते काय माहिती आणि पण एक तर लाईट नाही हवा नाही चालू कूलर नाही चालू घेऊ डायरेक्ट वरी जाऊ कारण की वरी अशी बेस्ट हवा चालू आहे आणि थोडंफार वातावरण मी फ्रेश तर मी घेऊ आणि खालून और राहा बापरे गॅस तसंच चालू आहे ना सगळी करपून बसली हो देवा देवा हे बघा आणि तरी झालं सगळं काय चव नाही राहिली ना अवघड झालं की गॅस ध्यानात राहिलं नाही अरे चटणी करून काही फायदा झाला नाही दुसरं एक जुगाड करू आपण या कामाला येत नाही का जुगाड करता या होय सोपं जुगाड करू एक सोपं जुगाड कामाला येत नाही का होय ते बघू शकतो बेस्ट तेल घेतलं मी टाकून हे गॅस एकदा परत चालू करावं लागते गॅस आता काय करायचं माहिती एकदा गरम झालं तेल डायरेक्ट टाकायची बुरकी अशी द्यायची टाकून गरम होते त्याला ही सगळी चटणी क्लिअर पण केली रे देवा देवा मग मला हास आहे अशी द्यायची टाकून बुरकी 2 3 4 अरे 3 लय बघून झाली की राव 5 6 7 8 9 10 बेस्टपैकी आणि नुसतं याला आता असं हे करायचं बेस्टपैकी बेस्टपैकी झालं का याला जर करपलं आता हे तर लईच अवघड होऊन बसेल त्याच्यामुळे गॅस बंद करू आधी
कारण की आधीच भलाबका तवा गरम झालेला आहे. सगळं वाफा नाही करत त्याच्यातले. सो कसं झालं बघा ते. टेस्ट बी काय करू थोडंसं घेऊ खायला ताटात. ती पण करपली राहा हो असं राहू. संध्याकाळी जर पप्पाला भूक लागली तर पप्पा खाते आणि नाही लागली तर कमी खाते. कारण की असून भारी लागतं हे जर कधी एखाद्या दिवस समजा भूक लागली हे राहू. जर एखाद्या वेळेस जर भूक लागली तर बेस्ट बघ हे सोपं जुगाड आहे बघा. तर मी आता चटणी केली सगळी करपली बघा. असा जोरात ठसका लागला बाप. एकदा चपाती घेऊ 1 2 3 घेऊ वरी म्हणजे परत परत खाली यायचं काम नाही. बेस्ट एकदा पाणी घेऊ आपल्या टाकून यात. त्यात पाणी आहे की नाही की राव. चला तिकडून आणू. ते बघू शकता मित्रांनो आलू वरी हे बघा. आणि घेतली भाजी सगळी करपून घेतली. तिकडे बघितली की असं मला कसं काय वाटलं काय करावं आता. बेस्टपैकी जाऊ दे आता जे असेल ते थोडंफार खाऊ आणि बेस्टपैकी खाली जाऊ. तिकडे बघितली की मला कसं काय वाटलं की भारी दिसली भाजी बघा बरं आमची मी बनवलेली. मला आपली एक चुकी झाली हो. मी जर गॅस बंद केला असता का मग भारी जमला असं. पण ते सगळा गॅस चालूच राहिला काय करा. तर बेस्ट एकदा जेवण करून घेऊ नाही चल. तर बघू शकता मित्रांनो आता आपलं झालं बेस्टपैकी जेवण वगैरे. मी आता आलो खाली असं गरमी 2 मिनटात लाईट आली म्हणा. मी आलो फोन चार्जिंगला 10 मिनटं लावा नंतर करा. बघू शकता. आणि मी आणले बाहेरून ठिबक म्हणजे तिकडून थोडंसं घरापासून आणलं ते बघू शकता. ते ठिबक आणले. ठिबकचं सगळं जुगाड असेच आणले. हे काय आता हे सगळं लावायचं रानात न्यायचं उद्याच्याला. बाहेर पण छडे आणले तुम्हाला दाखवतो मी. त्याच्या बाहेर दिसले छडे छडे सगळे छडे बेस्टपैकी. काय करू माहिती का आजचा ब्लॉग आपण इथं चॅनल करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.